हा एक वासुदेव हा एक लोककला असून वासुदेव ही परंपरा आहे आणि धर्म आहे. तर ही परंपरा सुरुवात झाली म्हणजे एकनाथ महाराजापासून. एकनाथ महाराजांनी पहिल्यांदा उठा जागे व्हारे आता समरण करा पंढरीनाथा. मग परंपरा पुढे अशी चालत आली, पिढ्यान पिढ्या चालत आली परंपरा आणि आम्ही टिकवली. पण आता या काळाच्या युगानं जर समजा मागायला गेलं तर 1 रुपयाच्या वर कोण देणार, भागणं झाले. बरं आता तिकट ही तर एसटी एवढी मोठी वाढली. आम्हाला काय करावं, सरकारने एक सरकारचा असा पास द्यावा की आम्हाला कुठे बी आपलं फिरलं तेव्हा एसटीनं तिकीट आमचं माफ व्हावं. आणि आमच्या मुलाबाळाला बाबा शिक्षण केली तर त्यांना प्राधान्य द्यावं नोकरीसाठी. आणि मुलं ह्याच्यात उतरता तयार नाही विशेष म्हणजे तुम्हाला तर 1 रुपया मिळते ना, आम्ही काय करावं, कसं करायचं तुम्हाला. हे अशी परंपरा जतन केली आम्ही, पण ह्याच्या पुढे काही गॅरंटी वाटत नाही. वासुदेवाची अशी परंपरा आहे की वासुदेवांना अनेक जण जागृत केलेलं आहे. सकाळी उठून भिक्षा मागतात, पण आमचे मुलं बाला काही आता सध्या करत नाही. आमची 80-85 वर्षाची वय झालेली आहे, पण आम्हाला सरकारकडून काही मानधन सुद्धा नाही. म्हणून पण आम्ही परंपरा सुरू केली. ही परंपरा आम्ही जवळ आमचा जीव आहे तोपर्यंत आम्ही सोडत नाही. आणि पंढरपुरामध्ये चंद्रभागेत दर आखाडीला एकादशीला येतोच. म्हणून हे वासुदेवाची आमची नम्र विनंती आहे शासनाकडून की काहीतरी आम्हाला मानधन मिळावं. महाराष्ट्राची खरी संस्कृती हे वासुदेव आहेत. आपण आता अधिक महिना चालू आहे. आपण चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आहे. एकेकाळी 400-500हून अधिक वासुदेव या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये असायचे. परंतु आता बोटावरती मोजण्या इतकीच वासुदेवांची म्हणजे संख्या झालेली आहे. कारण या वासुदेवावरती अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. हे महाराष्ट्राची संस्कृती जपणारे वासुदेव आहेत. माझी महाराष्ट्र सरकारला एक विनंती आहे की या वासुदेवांना काहीतरी मानधन चालू ठेवावं आणि अशीच ही महाराष्ट्राची संस्कृती पिढ्यानपिढी चालू राहावी अशी आम्ही या निमित्ताने मागणी करत आहोत.